आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. भारत अमेरिका संवाद दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक जागतिक रणनीती मजबूत करण्यासाठी महत्वाचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्रसारण सेवा नियमन विधेयक 2023चा प्रस्ताव. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं 15 कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करत गाठला महत्वाचा टप्पा. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची माहिती. आणि खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ KVIC नागपूर कार्यालयाद्वारे 155 लाभार्थ्यांना मशिनरी आणि टूल किटचं वितरण. भारत अमेरिका 2+2 मंत्रिस्तरीय संवाद हा दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक जागतिक रणनीती मजबूत करण्यासाठी महत्वाचं व्यासपीठ असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत आणि अमेरिकेचा लोकशाही, बहुलवाद आणि कायद्याचं राज्य या मूल्यांवर विश्वास असून ही मूल्य विविध क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याला चालना देणारी आहे. भारत अमेरिका सहकार्य ही खऱ्या अर्थानं जागतिक उन्नतीसाठीची शक्ती असल्याचं मोदी यांनी एका समाजमाध्यमातील पोस्टद्वारे म्हटलं आहे. मोदी यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन आणि परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांची काल भेट घेतली. दोन्ही सचिवांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र मंत्री डॉ S जयशंकर यांच्याशी 2+2 स्वरूपात झालेल्या चर्चेची माहिती पंतप्रधानांना दिली. त्यांनी संरक्षण, सेमीकंडक्टर्स, उदयोन्मुख तंत्रज्ञान, अवकाश आणि आरोग्य यासह द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रातील प्रगतीवर प्रकाश टाकला. दिवाळीचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळतो आहे. त्यानिमित्त विविध ठिकाणी दिवाळी पहाटसह सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या पहाटे नरक चतुर्दशीनिमित्त अभ्यंग स्नानाचा सोहळा तर संध्याकाळी लक्ष्मीपूजनानं दिवाळी साजरी होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो, सर्वांच्या आशा आकांक्षा आणि संकल्प पूर्ण व्हावेत अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली आहे. स्वच्छतेचा कटाक्ष बाळगूया, प्रदूषण टाळूया, सणांचा आनंद घेताना पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा आपली सगळ्यांची आहे, हे लक्षात ठेवून सण साजरा करूया असं आवाहन त्यांनी केलं आहे. दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही अयोध्येत दीपोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. यंदा शरयू नदीच्या किनाऱ्यावरील 51 घाटांवर तब्बल 24 लाख दिवे लावण्यात येणार आहे. आकर्षक रोषणाई आणि लेझर शोद्वारे अयोध्येचं आकर्षक चित्र पाहायला मिळणार आहे. याशिवाय सलग 3 दिवस रामलीलेचंही आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ऐतिहासिक धम्मदीक्षा समारोहाचं येत्या 16 डिसेंबरला आयोजन करण्यात येणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर इथं बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी 16 डिसेंबर 1956ला मुंबईत धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्याचा विचार केला होता. मात्र त्यापूर्वीच त्यांचं महापरिनिर्वाण झालं. आंबेडकरांचा अपूर्ण राहिलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षा समारोह समितीच्या वतीनं हा भव्य बौद्ध धम्मदीक्षा समारोह आयोजित करण्यात येणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. सरकारनं दिव्यांग कर्जदारांना वेळेवर परतफेड करण्यासाठी राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळाच्या कर्जाअंतर्गत 1% व्याजदर सवलत जाहीर केली आहे. दिव्यांग व्यक्तींमध्ये आर्थिक समावेशकता वाढवण्यासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितलं की दिव्यांग व्यक्तींवरील आर्थिक भार कमी करणं आणि परतफेड करण्यासाठी प्रोत्साहन देणं हा या निर्णयाचा उद्देश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारण सेवा नियमन विधेयक 2023 संदर्भात टिप्पण्या मागवल्या आहे. केबल नेटवर्कसह लिनियर प्रसारण आशयावर देखरेख करण्यासाठी 1995चा केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स नियमन कायदा 3 दशकांपासून अस्तित्वात आहे. मात्र दरम्यानच्या कालखंडात प्रसारणाच्या परिदृश्यात लक्षणीय बदल झाले आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे DTH, OTT, IPTV यासारखे नवीन मंच आणि अनेक एकात्मिक मॉडेल सुरू झाले आहे. प्रसारण क्षेत्राच्या डिजिटायझेशनमुळे विशेषतः केबल टीव्हीमध्ये नियामक चौकट सुविहित करण्याची गरज आहे.
यामध्ये व्यवसाय सुलभता सुनिश्चित करणं आणि प्रसारणकर्ते आणि डिस्ट्रीब्युशन प्लॅटफॉर्म ऑपरेटर्सच्या कार्यक्रम संहिता आणि जाहिरात संहिता यांच्या अनुपालनात वाढ करणं आदींचा समावेश आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारण सेवा नियमन विधेयक 2023चा मसुदा प्रस्तावित केलाय. यामुळे नियमन प्रक्रिया सुविहित होईल. ओव्हर द टॉप अर्थात ओटीटी मंचावरून प्रसारित होणारा आशय आणि डिजिटल बातम्या यांना आपल्या कक्षेत आणण्यासाठी अधिकार क्षेत्राचा विस्तार होईल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी समकालीन व्याख्यांचा आणि तरतुदींचा वापर सुरू होईल. मराठा समाज बांधवांनी दिवाळीनिमित्त राजकीय नेत्यांकडे गेल्यावर त्यांनी आधी आरक्षणाबाबत विचारणा करावी असं आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय. ते छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. येणाऱ्या अधिवेशनात प्रत्येक आमदारांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रानं 15 कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करून महत्वाचा टप्पा गाठल्याची घोषणा केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी समाजमाध्यमातील एका पोस्टद्वारे केली आहे. उद्यम पोर्टलवर 3 कोटी एमएसएमई उद्योगांची नोंदणी करण्यात उद्यम पोर्टलची महत्वाची भूमिका असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय. या 3 कोटी नोंदणीकृत एमएसएमई उद्योगांपैकी 41 लाखांहून अधिक उद्योगांची मालकी ही महिला उद्योजकांची आहे. तसंच 15 कोटी रोजगारांपैकी 3 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त रोजगार महिलांना उपलब्ध झाल्याची माहिती राणे यांनी दिली. राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर यांनी काल उमरेड तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत विविध कार्यालयांची तपासणी केली. तसंच तालुकास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आढावा घेतला. तालुक्यातील आढावा बैठकींमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. सेवा हक्क कायद्यानुसार सेवेच्या अधिकारामुळे सामान्य नागरिकांना सेवा विहित वेळेत उपलब्ध करून द्याव्या, त्यामध्ये कोणताही विलंब करू नये याबाबत अधिकाऱ्यांनी आपल्या अधीनस्थ अपीलीय पदनिर्देशित अधिकाऱ्यांचा आढावा घ्यावा. आपलं सरकार सेवा केंद्रावर महसूल आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं देत असलेल्या सेवा बाबींची प्रकरणं अद्ययावत करण्यात यावी असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ केव्हीआयसी नागपूर विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत वर्धेच्या गोपुरी स्थित खादी संस्था ग्रामसेवा मंडळामध्ये ग्रामोद्योग विकास योजनेअंतर्गत मशिनरी आणि टूलकिट वितरणाचा कार्यक्रम केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार, वर्ध्याचे खासदार रामदास तडस, आमदार डॉ पंकज भोयर यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी लाभार्थ्यांना 155 टूलकिटचं आणि मशिनरीचं वितरण करण्यात आलं. या वितरण कार्यक्रमाला संबोधित करताना केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात वोकल फॉर लोकलची क्रांती सुरू आहे. या क्रांतीचा सर्वाधिक फायदा खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांना होतो आहे. गेल्या 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी दिल्लीत कॅनॉट प्लेस इथं खादी भवनात एकाच दिवसात 1.52 कोटी रुपयांची खादी उत्पादने विकली गेली. ही बाब भारतातील लोक त्यांना त्यांच्या स्थानिक उत्पादनांची आवड असल्याची साक्ष देत असल्याचं कुमार यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून विधानभवन नागपूर इथं सुरू होणार आहे. अधिवेशन कालावधीकरता लिपिक टंकलेखकांच्या एकूण 10 पदांसाठी तसंच शिपाई संदेशवाहक यांच्या एकूण 22 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. शिपाई संदेशवाहक पदासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता तसंच लिपिक आणि टंकलेखक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता विधानभवन नागपूर इथं सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्र घेऊन उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय. नागपूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत 8वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले यांच्या हस्ते भगवान धन्वंतरी यांचं पूजन आणि माल्यार्पण करण्यात आलं. यावेळी जिल्हास्तरीय अधिकारी आणि इतर आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारत अमेरिका संवाद दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक जागतिक रणनीती मजबूत करण्यासाठी महत्वाचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्रसारण सेवा नियमन विधेयक 2023चा प्रस्ताव.
केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं 15 कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करत गाठला महत्वाचा टप्पा. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची माहिती. आणि खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ केव्हीआयसी नागपूर कार्यालयाद्वारे 155 लाभार्थ्यांना मशिनरी आणि टूल किटचं वितरण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.